रोहित साळुंके व ॲक्वा टीम आज फायनली पोहोचली कळसुबाई शिखरावर. सर्वांचा आराम वगैरे झाल्यानंतर आम्ही कळसुबाई शिखराकडे निघणारच होतो. तेवढ्यात बाहेर शेकोट चालू होती, म्हणून शेकोटी करून घेऊ. निघण्याआधी प्रभू श्री रामांचं नाव घेतलं व घोषणा दिली. सियावर रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर. अर्ध्या रात्री दरीखोरीतून आम्ही जवळपास 2 किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही रस्ता चुकलेलो आहेत. तेवढ्यात आमच्या नवतरुणांनी पुढाकार घेतला. खाली नरता डोंगराकडे जाण्याचा मार्ग शोधला. पुढे एक छोटा डोंगर दिसला. आता कळसुबाई आली असं वाटून सगळे खुश झाले. पण वर गेल्यावर अजून एक डोंगर दिसला. तिथे सगळ्यांची जिरून गेली. तिथे एक मॅगी बनवणारा भेटला. गरम मॅगी खाल्ल्यावर अंगात थोडी तरतरी आली आणि पुन्हा निश्चिताने चालायला सुरुवात केली. मग दारवंडी डॉक्टर भेटले. त्यांनी त्यांचा रिव्ह्यू दिला. थोडंसं पुढे गेल्यानंतर काही जण मागे राहिले तर काही जण पुढे गेले. माझ्यासोबत राहिले तर फक्त डॉगीज बाई. बिस्किट पुडा खाऊ घातला. डॉगीज बाईने डायरेक्ट मला कळसुबाई पर्यंत जाऊपर्यंत मला सोडलंच नाही. शेवटी लोखंडी शिडी लागली. त्या शिडीची ग्रिल काही ठिकाणी तुटलेली होती, हलत होती. खाली काहीच दिसत नव्हतं. पण रात्री अंधारात कसं बसं आम्ही कळसुबाई शिखरावर पोहोचलो. सकाळचे साधारण 5 वाजले होते. पाय दुखत होते, अंग थकलेले होते, पण चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. वर पोहोचल्यानंतर इतकी थंडी वाजत होती की आयुष्यात कधी न अनुभवली हा सण होता. अक्षरशः आमची त्वचा वाऱ्याने उडत होती. एवढा वारा होता माणसाला सरळ उभा राहता येत नव्हतं. थोड्या वेळाने आमच्यातील एक भीमराज आबांनी अंगात येण्याचं नाटक करत कळसुबाईच्या मंदिरात प्रवेश केला. सुरुवातीला पुजारी कोणालाच आत येऊन देत नव्हते, कारण मंदिरात थंडी कमी होती आणि आत फक्त 4 जण बसू शकतील एवढी जागा होती. पुजाऱ्याने सांगितलं, एक काका सोडून मध्ये कोणीच बसणार नाही. आम्हाला म्हणलं, आबा तुम्ही सूर्योदय होईपर्यंत मध्येच बसा, तोपर्यंत मी बाकीच्यांना लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला सांगतो. लाईक कमेंट सबस्क्राईब करू तर सूर्योदय पण होईल. मग तेव्हाच भेटू.